नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला अरुंधतीचं रौद्र रूप पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर हे कशासाठी घ्यावं लागतंय, तिला नक्की काय झालेलं आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. पण संजनाने आता ही पुढची चाल नक्की काय खेळलेली आहे, त्याचे परिणाम तिला काय भोगावे लागणार आहेत हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर संजनाचा हा जो मूर्खपणा चाललेला आहे त्याच्यामुळं अरुंधतीने जो निर्णय घेतलेला असणार आहे, त्याचबरोबर अनिरुद्ध आणि घरातील सर्वांच्या समोर तिचा हा मूर्खपणा, तिचा हा नालायकपणा येणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे अरुंधतीने घेतलेलं चंडिकेचं रूप. तर कोर्टामध्ये आता सुलेखाताई ईशाला प्रश्न विचारत असतात आणि त्याचबरोबर ईशा मात्र म्हणत असते, कसं आहे, माझं लग्न त्याच्याशी झालेलं होतं, पण मी त्याला सांगत होते की त्याच्या चाचूंची सगळी प्रॉपर्टी ही त्याच्या मालकीची आहे. कारण म्हणजे आशुतोष केळकर यांचा मृत्यू झाला आणि मी त्याला म्हणत होते की ते घर आपल्याला घे, त्यांची प्रॉपर्टी ही आपल्याला मिळू शकते. परंतु तो मूर्ख माझं ऐकायलाच तयार नव्हता ना, त्याने माझं ऐकलंच नाही. मग मी दिला त्याला डिवोर्स, कारण त्याला कुठलंही ॲम्बिशन नव्हतं. मग मी त्याच्यासोबत का राहू, आणि मला त्या तुटपुंज पगारामध्ये तेवढ्या पैशांमध्ये भागवायचं नव्हतं, म्हणून मी हे केलेलं आहे. हे सगळं ईशा कोर्टाच्या समोर सांगत असते. आणि त्याचबरोबर ईशाचा जो मूर्खपणा आहे तो सर्वांच्या समोर आलेला असतो आणि ईशा कोर्टाच्या समोर हे बोलत असते. त्यानंतर सुलेखाताई पुढचा प्रश्न विचारतात. सुलेखाताईंचा पुढचा प्रश्न असतो तो म्हणजे की मला म्हणायचं आहे काय, मी आता तुम्हाला असं म्हणेल की तुम्ही पैशाच्या हव्यासापोटी हे सर्व करत आहात. म्हणजे संजना आणि अनिरुद्ध देशमुख यांनी तुम्हाला भरीस तर पाडलेलं नाही आहे ना या सर्व गोष्टींसाठी. तेव्हा ईशा म्हणते की नाही, असं काही नाही आहे, आम्हाला त्यांनी नाही भरीस पाडलेलं. मग सुलेखाताई म्हणतात, आत्ता माझ्या लक्षात आलेलं आहे, तुम्हाला त्यांनी प्रेशराईज नाही केलेलं, तर हे घर बिल्डरला देण्यासाठी तुम्ही त्यांना प्रेशराईज केलेलं आहे. उलट तपासणी करताच इकडे ईशा तिच्या अंगावर येते. हे लक्षात आलं की सर्वांच्या समोर बोलू लागते की नाही, आम्ही त्यांना प्रेशराईज नाही केलेलं, त्यांनी आम्हाला सांगितलं आहे. इव्हन आमची आत्या जी होती ना, ती ऐकायला तयार नव्हती, तिला ह्या गोष्टी मान्य नव्हत्या. मग तिलाही संजना आंटीने तयार केलं. त्याचबरोबर संजना आंटीने पुढचीही तयारी केली होती, पण माझी आई तिने ना आप्पांना केस करायला सांगितली, त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. नाहीतर आप्पा कोर्टामध्ये केस करायला तयारच नव्हते, आप्पा केस करणारच नव्हते. हे सगळ्यांच्या समोर तिथं बोललं जात असतं. तेव्हा मात्र आता इकडे सगळ्यांच्या समोर ईशाने संजना आणि आण्याची पोलखोल केलेली असते. संजना आणि आण्या कशा आहेत हे सांगितलेलं असतं आणि त्याचबरोबर सांगितलेलं असतं ते म्हणजे की हे सगळं जे काय आहे त्यामध्ये माझा काहीही दोष नाही. त्याचबरोबर सुलेखाताई पुढचा प्रश्न विचारतात तो म्हणजे, जेव्हा मागे तुमच्यावरती कॉलेजमध्ये एका मुलाने तुमची छेड काढण्याचा प्रयत्न केला, मग तेव्हा तुम्ही काय केलं, म्हणजे तुम्ही कोणत्या बाजूने निर्णय घेतला, तेव्हा कोण आलं तुमच्या मदतीला. म्हणजे तुम्ही तर सांगितलं ना, संजना आहे ती तुमच्या मदतीला येणारी आहे, ती तुमच्यासाठी तुमच्या आईपेक्षा जवळची आहे, म्हणून तर तुम्ही तुमच्या आईवर वाटेल ते आरोप केलेत ना. मग काय झालं हे पुढं, असं जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्र इकडे ईशा म्हणते की नाही, तेव्हा माझी आईच आली मदतीला, असं ईशाने स्पष्टपणे सांगितल्यानंतर आता सुलेखाताई पुढचा प्रश्न विचारतात तो म्हणजे की काही झालं तरी आता तुमची आई आली होती मदतीला, पण याच्या आधी तर नव्हती ना आली, आई तर तुम्हाला जवळची वाटतच नाही आहे, मग तुम्हाला काय म्हणायचं आहे. हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधतीने ऐनवेळी, म्हणजे जेव्हा ईशाला कॉलेजमध्ये एक मुलगा त्रास देत होता तेव्हा कॉलेजमध्ये जाऊन त्यांनी ईशाची मदत केलेली होती आणि अरुंधतीचा जीव वाचवलेला होता. त्या मुलापासून इकडे अरुंधतीने ईशाची इज्जत वाचवलेली होती. पण ऐनवेळी बरोबर ईशाला त्या गोष्टीचा विसर पडलेला असतो आणि सुलेखाताईंनी तिला शुद्धीत आणलेलं असतं की हे सगळं तुझ्या आईमुळे झालेलं आहे, तुझ्या आईने तुझा जीव वाचवलेला आहे. हे सगळं जेव्हा घडतं तेव्हा मात्र सगळ्यांच्या समोर आता एक गोष्ट येत असते ती म्हणजे की ईशा मूर्ख आहे. आणि त्याचवेळी ॲडव्होकेट देशमाने म्हणतात की त्या लाडात वाढलेल्या आहेत, त्या बालिश आहेत. तेव्हा सुलेखाताई म्हणतात की तुम्ही चुकीचं बोलत आहात, हे कारण त्या लाडात वाढलेल्या आहेत, त्या बालिश आहेत, हे मला मान्य आहे. परंतु एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का, त्यांचं लग्न झालेलं होतं, त्यांनी 6 महिन्यात डिवोर्सही घेतलेला आहे, त्यांनी पैशांसाठी बिल्डरकडे सह्या केलेल्या आहेत, त्यांना तो तिथला फ्लॅट हवा आहे त्याच्यासाठी बिल्डरकडे सह्याही केलेल्या आहेत.
मग तुम्ही असं कसं म्हणू शकता की त्यांना त्यांचं मत मांडता येत नाही? असं बोलल्यानंतर मात्र इकडे त्या वकिलांची बोलती बंद होते. सुलेखाताईंनी पुढचा मुद्दा मांडलेला असतो आणि त्याचवेळी ईशा पण म्हणालेली असते की काहीही झालं तरी मला मला माझे मुद्दे मांडता येतात, मला माझे विचार आहेत, मी माझ्या विचारांनी राहू शकते, मी असं काही नाही आहे, मी काही बालिश वगैरे नाही आहे. आणि त्याचबरोबर इकडे ईशा सर्वांच्या समोर हे बोलून जाते. म्हणजे ईशाने आणखी मूर्खपणा केलेला असतो आणि या सगळ्यामुळंच हे सगळं पुढं घडत असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा संजना आणि अन्या यांची मात्र वाट लागलेली असते. कोर्टाच्या समोर ईशा सांगते की कसं आहे माहिती आहे का, माझी आत्या तयार नव्हती तर माझ्या आत्याला पण संजना आंटीनं कन्व्हिन्स केलं. मग आत्या तयार झाली या गोष्टींसाठी आणि त्याचबरोबर आत्या तयार झाली आणि त्यानंतर आता आप्पांना आणि यशलाही त्या गोष्टीसाठी तयार केलं असतं, पण आईने कोर्टात केस करायला लावली. हे सगळं झालेलं आहे असं सगळं बोललं जात असतं. त्यानंतर इकडे वकील साहेबांच्या समोर जज साहेबांच्या समोर हे सगळे मुद्दे मांडले जातात आणि त्यानंतर सुलेखाताईंनी मुद्दे मांडलेले असतात आणि ईशा तिथं बोलून जाते की आपणच्या सह्या कशा घ्यायच्या हा प्लॅन होता संजना आंटी आणि बाबांचा, त्याच्यामुळं हे सगळं घडलेलं आहे. हे सगळं जेव्हा बोललं जातं आणि त्यानंतर जज साहेब म्हणतात की आता पुढची तारीख दिली जाईल, म्हणजे सुनावणी इथेच थांबते आणि पुढची तारीख जाहीर होते. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र एक मोठी गोष्ट घडते, ती म्हणजे आता सगळ्यांना कळेल असतं की ईशा मूर्ख आहे आणि तिने तिच्या मूर्खपणामध्ये हे सगळं करत आहे. या सगळ्या ज्या गोष्टी घडत आहेत त्यानंतर सगळेजण बाहेर आलेले आहेत आणि सगळेजण बोलत आहेत. सगळेजण म्हणत आहेत की काहीही झालं तरी ईशाने जो मूर्खपणा केलेला आहे त्याची शिक्षा ही तिला भोगावीच लागणार आहे. त्यावेळी सुलेखाताई म्हणतात की आज जरी आपल्याला या बाजूने ईशाने स्टेटमेंट दिलेलं असलं तरीही एक चूक आहे, ती म्हणजे की आपल्याकडे अजूनही पुरावे नाहीत, आपल्याकडे कोणतेही सबळ पुरावे नाहीत, त्यामुळं आपण पूर्णपणे याच्यामध्ये अडकू शकतो असं सुलेखाताईंचं म्हणणं असतं. म्हणजे अजूनही आपण केस जिंकू शकत नाही या बाबतीत सुलेखाताई बोललेल्या असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सुलेखाताईंच्या म्हणण्यानुसार हे सगळं जेव्हा घडत असतं आणि त्याचबरोबर आप्पांना सुलेखाताई सल्ला देतात, ते म्हणजे की आप्पा तुम्ही कोणावरही एवढाही विश्वास ठेवू नका. अरुंधती म्हणते की आज सुलेखाताई तुम्ही आमच्यासोबत आहात ना, म्हणून आम्ही एवढं मोठं पाऊल उचलू शकलेलो आहे, तुमच्यामुळे हे सगळं पॉसिबल झालेलं आहे असं सुलेखाताईंना अरुंधती सांगत असते. सुलेखाताई म्हणतात की अगं तू माझे आभार कशाला मानतेस अरुंधती, तुम्ही माझीच माणसं आहात ना, मी माझ्या माणसांसाठी लढत आहे. आणि तिकडे आप्पा म्हणतात की बरोबर आहे, यापुढं मी कधीच हे करणार नाही. सुलेखाताई म्हणतात की आज अरुंधती तुमच्याबरोबर होती, अरुंधती आज तुमच्या पाठीशी होती म्हणून हे सगळं होऊ शकलं, अन्यथा खूप मोठी शिक्षा भोगावी लागली असती, हे सगळं खूप अवघड झालं असतं. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र इकडे आप्पा म्हणतात की नाही, यापुढे मी विचार करणार आहे, यापुढे मी स्वतः ठरवणार आहे की काय करायचं. सुलेखाताई तेच सांगतात की काहीही झालं तरी यापुढे विचार करावाच लागणार आहे तुम्हाला, अन्यथा खूप अवघड होणार आहे असं सुलेखाताईंचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं आणि त्याचनंतर इकडे पाहायला मिळतं की आता राग आलेला असतो, तो म्हणजे संजनाला. सगळ्यात जास्त राग संजनाला आलेला असतो आणि संजना खूप चिडलेली असते. ती ईशाला म्हणत असते तू मूर्ख आहेस का गं, तुला कळतं का तू काय बोलत होतीस ते. तेव्हा इकडे संजना म्हणते मी काय बोलत होते. तेव्हा संजनाला ईशा म्हणते की मी काय बोलत होते, मी काय चुकीचं बोललेलेच नाही आहे, मला त्यांनी प्रश्न विचारले मी त्याची उत्तरं दिलेली आहेत, मी कुठं काय चुकीचं बोलली आहे. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की संजनाचं डोकं मात्र पूर्ण हँग झालेलं असतं. ती म्हणते की माझं जे काय बोलले ना ते मी बरोबरच बोललेली आहे. हे जेव्हा कळतं तेव्हा संजना म्हणते की तुला अक्कल आहे की नाही गं, तोंडाला येईल ते बोलत सुटलेली होती, तुला माहिती आहे का तू काय काय बोलली आहे. ईशा म्हणते त्यांनी मला प्रश्न विचारले, मी घाबरले, मी बोलले. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की अगं घाबरली असेल, तुला माहिती आहे ना त्या सुलेखाताई कसे प्रश्न विचारतात ते. तेव्हा इकडे संजनाचं असं म्हणणं असतं की त्यांच्या घरात राहिलेली होती ना ती, मग घाबरायची काय गरज आहे, म्हणजे एवढं सगळं तिला कळतं तेव्हा नाही घाबरली. त्यांच्या घरात राहून त्यांच्या प्रॉपर्टीवर मालकी हक्क सांगत होती तेव्हा तिला भीती नाही वाटली, आणि मग आता का भीती वाटलेली आहे, हे सगळं संजनाचं म्हणणं असतं. परंतु आपल्याला इकडे पाहायला मिळतं की संजनाच्या ह्या म्हणण्यानुसार इकडे
आता सगळेजण तिथं आलेले असतात आणि सगळेजण पाहत असतात, कारण ईशाने तर पचकाच केलेला असतो. आणि तेव्हा मात्र इथे संजना त्यांच्याकडे पाहत असते. मग अनिशला राग आलेला असतो. अनिश म्हणतो की खरंच आज मला ना खूप आनंद होत आहे की तू माझी बायको नाही आहे किंवा आपल्या दोघांमध्ये कोणतंही नातं नाही. या गोष्टीचा मला खरंच खूप आनंद होत आहे. हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की त्यावेळेस ईशा म्हणते की मग तू कशाला मला माझ्याशी बोलायला येतोयस. तेव्हा अनिश म्हणतो की एका फ्लॅटसाठी एवढ्या खालच्या थराला तू जाशील असं मला कधीही वाटलं नव्हतं, कारण एवढा निर्लज्जपणाचा कळस तू वाटलेला आहेस ना, ते मला आज कळलेलं आहे. आणि तू काय करू शकतेस याचीही मला खात्री पटलेलीच आहे, कारण तू किती मूर्ख आहे हे तू स्वतःहून दाखवून दिलेलं आहे. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र अनिरुद्ध पाहतच राहतो. अनिरुद्ध म्हणतो की तू माझ्या मुलीशी या भाषेत बोलू शकत नाही. तेव्हा संजना त्याचबरोबर ईशा सर्वजण तिथे असतात. अनिश म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, तुम्हालाच लाज वाटत नाही आहे. आज जे मी बोलतोय ना ते तुम्ही बोलायला हवं होतं, पण तुम्ही ते बोललेलंच नाहीत. तुम्हाला ते बोलावंच वाटलं नाही, कारण तुम्हीच तुमच्या आईवडिलांना फसवलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या मुलीला काय समजून सांगणार आहात. आणि ईशा एक गोष्ट लक्षात ठेव, आज यांनी त्यांच्या आईवडिलांना फसवलेलं आहे तर ते त्यांच्या मुलांना फसवायलाही मागे पुढे पाहणार नाही. तुझ्या लक्षात येत नाही आहे असं अनिश सांगत असतो. तेव्हा मात्र खूपच मोठी गोष्ट घडते. ती म्हणजे अनिशने या भाषेत बोलल्यामुळं अनिरुद्धला तर खूपच राग आलेला असतो. त्याला ही गोष्टच पटलेली नसते की इकडे अनिश असं काहीतरी बोलत आहे आणि अनिश या पद्धतीने बोलत आहे. हे जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र या अनिशला अनिरुद्ध म्हणतो की तू या भाषेत माझ्याशी बोलायचं नाही. आणि अनिशला सगळेजण समजवतात, चल यांच्या काय नादी लागतोय, यांची काय लायकी आहे असं सगळ्यांचं म्हणणं असतं. त्यानंतर घरी आल्यानंतर संजना मात्र भयानक चिडलेली असते. ती अनिरुद्धला म्हणत असते की तुला कळतंय का, तुझ्या मुलीनं आज काय गोंधळ घालून ठेवलेला आहे, त्याचे काय परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत तुला माहिती आहे का. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो अगं ती आता टेन्शनमध्ये बोलून गेली, होईल सगळं व्यवस्थित. तेव्हा संजनाचं म्हणणं असतं की अनिरुद्ध तुला माहीत नाही आहे, माझ्या स्वतःचं घर असावं यासाठी ना मी खूप मोठी स्वप्न पाहिलेली आहेत. आणि यामुळं जर मला त्रास होणार असेल, माझं स्वप्न पूर्ण होणार नसेल तर मला मात्र विचार करावा लागणार आहे असं संजनाचं म्हणणं असतं. आणि संजना अनिरुद्धला सांगत असते. अनिरुद्ध म्हणत असतो की बास झालं ना, काय चाललंय तुझं नक्की, अगं होईल ना सगळं व्यवस्थित. आणि अनिरुद्ध खूपच चिडलेला असतो, परंतु संजना ऐकून घ्यायलाच तयार नसते. संजनाचं असं म्हणणं असतं की तू जे काय बोलत आहे ना त्याच्यामुळं काय परिणाम होणार आहे, तुझ्या मुलीमुळं आपल्याला ना जेल होऊ शकते, एवढं लक्षात ठेव असं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर संजना म्हणत असते की तो अभि का कोर्टात आलेला नाही, मला कळतच नाही आहे. मग अनिरुद्ध म्हणतो की ठीक आहे मी बोलतो तिच्याशी, मी तिच्याशी बोलून घेतो. तेव्हा संजना म्हणते की नाही, तू तिच्याशी काहीही बोलायला जाऊ नकोस, त्याचा काहीही उपयोग होणार नाही, कारण इकडे तुला माहिती आहे ना ती कशी आहे ती. आणि हे सगळं जेव्हा घडतं तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की आता तुला नक्की काय म्हणायचं आहे. तर संजना म्हणते की माझे मी बोलते त्या पद्धतीनं तिच्याशी बोलून घेईल, आता तू वेगळं काही करायला जाऊ नकोस असं म्हटल्यानंतर अनिरुद्ध म्हणतो की ठीक आहे. आणि संजनाने अक्षरशः अनिरुद्धच्या समोर हात जोडलेले असतात. आणि तेवढ्यात अभि तिथं आलेला असतो. आणि संजना म्हणत असते की आपल्याला काही करून हा आपल्याला हे घर ताब्यात मिळालंच पाहिजे, अन्यथा आपण खूप मोठ्या अडचणीत येऊ शकतो. आपण त्या बिल्डरकडून पैसेही घेतलेले आहेत असं संजना अनिरुद्धला आठवण करून देत असते. आणि नेमका त्याच वेळी तिथं आलेला असतो तो म्हणजे अभि आल्यानंतर पुन्हा संजनाची अजून टरकते. ती म्हणू लागते तुला कळतंय का, तू का आला नाहीस कोर्टात आज, तुझ्या डोक्यात नक्की काय चालू आहे. तेव्हा तो म्हणतो की मला बरं वाटत नव्हतं. मग अनिरुद्ध विचारतो की अभि तुला काय झालंय नक्की, म्हणजे तुला काय होत आहे, काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा अभि सांगतो की मला अनकॉन्शियस वाटत होतं. तेव्हा संजना म्हणते नक्की हेच कारण आहे ना, का दुसरं काय कारण आहे, तुझ्या डोक्यात काही शिजत तर नाही आहे ना. तर अभि म्हणतो की नाही तसं नाही आहे. मग संजना म्हणते की पुढच्या तारखेला तर ये कोर्टात, नाहीतर अजून गोंधळ घालून ठेवशील. संजना हे सगळं बोलत असते आणि अभि म्हणत असतो की हो बघतो मी. संजनाला राग आलेला असतो. तेव्हा अनिरुद्ध तिला समजवत असतो. खरं तर तिला राग या गोष्टीचा येत असतो की आपण पूर्णपणे अडकले जाणार आहोत, आपण पूर्णपणे अडचणीत येणार आहोत. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अचानक अरुंधती घरी आलेली असते. ती खूप चिडलेली असते आणि तिला खूप राग आलेला असतो. अरुंधतीचं हे रौद्र रूप पाहून सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. अरुंधती म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, मागच्या वेळेस तू आप्पांवरती आणि माझ्यावरती जो हल्ला केलेला होता त्यावेळेस मी गप्प बसलेले होते,
पण माझ्या मुलांच्या बाबतीत जर काही झालं वेडवाकडं तर मी सोडणार नाही. काहीही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेव, आज तू माझ्या मुलांवर हल्ला केलेला आहे आणि तुला वाटत असेल तरीही मी गप्प बसून राहावं, तर मी गप्प बसणार नाही, एवढं लक्षात ठेव, असं अरुंधती संजनाला सांगत आहे. आणि पुन्हा जर माझ्या मुलांच्या वाटेला गेली तर मी काय करेल लक्षात ठेव, सगळं रान पेटवून देईल. अरुंधतीला खूप राग आलेला असतो, अरुंधती खूप चिडलेली असते आणि यशवरती संजनाने अगदी हल्ला केलेला असतो. यशला त्या गोष्टीचा त्रास होत असतो, हे सगळं घडत असतं. यशला मार लागलेला असतो, त्याच्या हाताला लागलेलं असतं, त्याच्या तोंडाला लागलेलं असतं आणि हे सगळं संजनानं केलेलं आहे हे अरुंधतीला चांगलंच माहिती आहे. आणि अरुंधती भयानक अशी चिडलेली आहे. तिला कळतच नाही आहे की संजनाचं काय करू, कारण संजना ज्या पद्धतीने वागलेली आहे त्यामुळं अरुंधतीनं हे रौद्ररूप धारण केलेलं आहे. पण त्यामुळं संजनाची मात्र वाट लागलेली आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र यश हे सगळं जेव्हा पाहतो आणि त्याला आपली आई आपल्यासाठी काय करू शकते हे जाणवलेलं असतं. यश मात्र अरुंधतीकडे पाहतच आहे. घरातील सगळ्यांनाच आता खूप मोठा धक्का बसलेला आहे. संजनाने जे केलेलं आहे त्यामुळंच यशला हा सगळा त्रास सहन करायला लागलेला आहे हे लक्षात आलेलं असतं. आता संजनाची वाट लावण्यासाठी अरुंधती सज्ज झालेली आहे आणि तिने सांगितलेलं आहे की माझ्या मुलांच्या बाबतीत जर तू काही केलं, वेडवाकडं पाऊल उचललं तर गाठ माझ्याशी आहे, हे तिने सांगितलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.